अध्यक्ष महोदय, विकासाच्या नावाखाली एक दुसरा अजेंडा हाती घेतलाय, खासगीकरण, प्रायव्हेटायझेशन, प्रत्येक गोष्टीचं प्रायव्हेटायझेशन. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये म्हाडाचं मुख्यालय, म्हाडाच्या मुख्यालयामध्ये आम्ही असं ऐकून होत की म्हाडाचं मुख्यालय सुद्धा आता प्रायव्हेटाईज करून टाकणार, कारण ती मोक्याची जागा आहे. असं आम्ही लक्षात आहे की ज्या दोन फॅमिली आहेत सध्या देशभरात, त्यातल्या एका फॅमिलीचं ठरलंय जिओ धन धनाधन म्हाडाची इमारत आम्ही घेऊन टाकणार. खरं होईल खोटं होईल ते येणारा काळ ठरवेल. अध्यक्ष महोदय, मेट्रो बांधली, चांगली मेट्रो बांधली, जे चांगले त्याला चांगलंच म्हणणार, पण मेट्रो बांधताना सरकारी पैसा आणि मेट्रोचं स्टेशनला नंतर खाजगीकरण करून टाकलं. परिणाम काय झाले अध्यक्ष महोदय? मेट्रो स्टेशनची नावं पहा, ट्रेनमध्ये अनाउन्समेंट काय होते? अगला स्टेशन म्युच्युअल फंड सही है अंधेरी, अगला स्टेशन ग्रीन प्लाय ओशिवारा. अध्यक्ष महोदय, काय पोरखेळ लावून ठेवलेलं आहे? माझ्या असं कानावर आलेलं आहे की आता ज्या पुढच्या मेट्रो बनणार आहेत त्या करताचं टेंडर हे टाटा स्कायला मिळालेलं आहे. टाटा स्कायला मिळाल्यानंतर कदाचित अशी घोषणा होईल, पुढचं स्टेशन इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला आला. अध्यक्ष महोदय, माझ्या कानावर आलेलं आहे, मंत्रालयाला जे मेट्रो स्टेशन बनलेलं आहे त्याचं टेंडर हे सर्फ एक्सेलला मिळालंय. अगला स्टेशन दाग अच्छे है मंत्रालय. अध्यक्ष महोदय, हे काय आपल्याला शोभणार आहे? कसलं प्रायव्हेटायझेशन करायचं एवढा तरी आपण विचार करणार आहोत की नाही? अध्यक्ष महोदय, या प्रायव्हेटायझेशन आणि या खासगीकरणाच्या नादामध्ये आज सगळ्यात मोठं कोणी विक्टिम होत असेल तर ते आपल्या मराठी शाळेत. अध्यक्ष महोदय, आज मुंबईमध्ये एक प्लॅन्ड मोडस ऑपरेंडी चालू आहे. जुन्या मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा या मुद्दामून कशा बंद करता येतील याकरता कुठेतरी एक प्रचंड मोठं षडयंत्र रचलं जाते. अध्यक्ष महोदय, मी काही माझ्याकडे फोटोंसहित मी उदाहरणं आणलेली आहेत. परळ भागामध्ये मानाजी राजूजी चाळ प्रांगणात एक चाळ होती आणि चाळीच्या मधोमध स्वतंत्र मराठी शाळा होती, स्वतंत्र इमारत होती. याचा जेव्हा पुनर्विकास झाला, आता पुनर्विकास पूर्ण झालाय, या चाळीच्या ठिकाणी जिकडे मराठी शाळा होती त्याची स्वतंत्र इमारत होती, आज तिकडे अध्यक्ष महोदय काय उभं राहिले? एक लोढा विस्टा नावाची इमारत उभी राहिली आहे, लोढा विस्टा. आणि या लोढा विस्टा इमारतीमध्ये पार्किंग मध्ये केवळ 4 गाळे दिलेत मराठी शाळेकरता. मराठी शाळेची ज्याची स्वतंत्र इमारत परळमध्ये होती तिकडे लोढा विस्टा उभी राहते आणि पार्किंगच्या 4 गाळ्यांमध्ये केवळ मराठी शाळा चालवली जाते. अध्यक्ष महोदय, दुसरं उदाहरण माहीमची शाळा. अध्यक्ष महोदय, न्यू माहीमला मुंबई महानगरपालिकेची शाळा होती जिकडे 1500 विद्यार्थी शिकत होते. 2018 साली मुंबई महानगरपालिकेने खर्च करून त्याच्यावर डागडुजी केली आणि गेल्या वर्षी 7 वर्षापूर्वी डागडुजी झालेली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि सडनली धोकादायक म्हणून घोषणा करून टाकली. धोकादायक केल्यानंतर काय असतं पुढे? विद्यार्थ्यांना रिकामं करा. विद्यार्थ्यांना रिकामं केल्यामुळे माहीमच्या विद्यार्थ्यांना सायनला पाठवलं. सायनला पाठवल्यामुळे लोकमतची बातमी आहे, आठवड्यातून एकदाच मुले शाळेत, बाकी दिवस आजारी. मेहक शेख इयत्ता 8वी, तेजू प्रकाश कुमटेकर इयत्ता 8वी, आर्यन दाभाडे इयत्ता 7वी, जान्हवी दाभाडे इयत्ता 6वी, दीपक दाभाडे 3री यांच्या पालकांनी सांगितले की दुपारी आणि संध्याकाळी मिळून 2.5 तास चालल्यामुळे मुलांचे पाय दुखतात. अनेक पालकांनी स्वतःच्या मुलांना, विद्यार्थ्यांना त्या शाळेतनं काढून टाकलं, खाजगीत टाकून दिलं आणि नंतर हे काय अहवाल सांगणार? मराठी शाळांमध्ये मुलंच जात नाहीत, त्यामुळे त्या शाळेची गरज नाही, खाजगीकरण करून टाका. आणि जेव्हा पालकांनी विरोध केला तेव्हा नवीन स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि जेव्हा लोकांनी विरोध केला, मराठी प्रेमींनी विरोध केला, विरोध केल्यानंतर लोकसत्ताची बातमी आहे, दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर कळलं की C1 कॅटेगरीत मोडतच नाही, याची गरजच नव्हती, काही सगळा पहिला ऑडिट खोटा होता. मग अध्यक्ष महोदय, मनात हा प्रश्न येणार नाही का केवळ मराठी शाळांना का टार्गेट केलं जातंय? अध्यक्ष महोदय, तिसरं उदाहरण सुद्धा आहे, कुलाब्याची शाळा. कुलाब्याचे भाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, साऊथ मुंबईचा सगळ्यात, महाराष्ट्रातला सगळ्यात प्रेस्टिजियस भाग. कुलाब्याच्या शाळेला सुद्धा असंच षडयंत्र करून बंद करण्यात येतंय
आणि 4 शाळांचे विद्यार्थी हे एका वर्गामध्ये भरवले जात आहेत, एका हॉलमध्ये. आणि मग अर्थातच पालक म्हणतात एवढ्या खालच्या दर्जाचं शिक्षण नको म्हणून वेगवेगळ्या शाळांमध्ये टाकायचं आणि ती सुद्धा शाळा बंद करून टाकायची. अध्यक्ष महोदय, काय चाललंय सगळं? आणि म्हणून आपण आता विचार केला पाहिजे की ज्या मराठी माणसांनी स्वतःचं रक्त गाळून मुंबई ही मिळवून दिली, आज त्याच मुंबईमध्ये मराठी भाषेची, मराठी माणसाची कुठेतरी गळचेपी होतीये का, हा प्रश्न आज आमच्या समोर आहे.